बघा, पांडवांचा नाश करण्याकरता दुर्वास मुनीची 4 महिने सेवा करत होता. कोण? दुर्योधन. आजही लोक दुसऱ्याचं वाईट करण्याकरता आणि काहीतरी करतात. आणि मग त्यांनी त्याला सांगितलं का बुवा काय तुझं काय म्हणणं आहे? तर म्हणत तू त्या पांडवांचं सत्व पाहण्याकरता त्यांची थाळी पालथी घातल्यावर त्यांच्याकडे जेवण मागायला जाय. तर त्याला 16 खंडे अन्न लागत होतं एक टायमाला. आणि तो ज्या वेळेला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर धर्माने काय सांगितलं, तुम्ही आंघोळ करून या. आणि मग द्रौपदीनं काय केलं, कृष्णाचा धावा केला. थाळी पालथी मारली होती आणि त्याची बायको त्याला मेवा मिठाई घेऊन आली कृष्णाची. ती सोडून तो द्रौपदी का आला. भक्त ज्या वेळेला प्रेमानं धावा करतो ना, त्यावेळेला भक्त तिथं देव तिथं हजर असतो. तसा आपला जो भैरवनाथ आहे, याला नारळ कोंबडं बकरं कायचीच गरज नाही. तो काचा केला आहे? भावाचा. तो भोला शंकर आहे. म्हणून तिथं या, प्रेमानं या, भावानं या, तुमचं मनोरथ पूर्ण करील. आणि मग असा तो दुर्वास तिथं आला, आंघोळीला गेला आणि कृष्ण आला. म्हणे मला काहीतरी दे. म्हणे तर काहीच नाही, पितळी पालथी मारलं. तिला एक भाजीचं पान मागलं होतं आणि मग ती त्याला खायला दिलं. त्यांनी तर खालं आणि डोकं डेकर दिला. तेव्हापासून आपण देवाला जे नैवेद्य ठेवतो, त्या नैवेद्यामध्ये काय असते, भाजी आणि भाकरी असते आणि मुगाचं वरण असतं. देवाच्या नैवेद्याला तुरीचं याचं मसुरीचं वरण चालत नाही, ते मांसात जमा केलं जातं. म्हणून देवाच्या नैवेद्याला काय देतात, भाजी, मुगाचं वरण आणि भात. ती प्रथा तेव्हापासून आज चालू आहे. आणि मग ती तिची पितळी पालथी होती म्हणून आज खेड्यागावात आजही प्रथा आहे का ज्यावेळेला आपलं टोपलं असतं ना, त्याच्यामध्ये अर्धी भाकर पितात. कारण अचानक जर कोणी आलं तर उपाशी जाऊ नये म्हणून आज जुन्या ज्या महिला आहेत ती परंपरा आजही लावून ठेवलेली. तर हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.